नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची प्रोसेस संपली आहे. त्या मात्र एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय. आता इथे या पवित्र पोर्टलच्या प्रोसेस बद्दल बऱ्याच जणांनी म्हणजे बरेच जे अभियोग्यता धारक आहे यांनी याच्यावरती कोर्टामध्ये धाव घेतली आहे. नेमकं प्रकरण काय, कोर्टात केस का मांडली गेली आहे, कुणी टाकली गेली आहे आणि याचा पुढे काय इफेक्ट होऊ शकतो. सध्या सोशल मीडियामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मला मेसेज आणि कॉल आले की सर यामुळे स्टे येऊ शकतो का, प्रोसेस बंद पडू शकते वगैरे वगैरे. पण विद्यार्थी मित्रांनो, घाबरून जायची गरज नाहीये. फक्त समजून घ्या की हे नेमकं काय प्रकरण आहे आणि सत्यता काय याच्या मागची. उगाच काय होतंय, आपण लगेच तो मेसेज फॉरवर्ड करतो, पुढे फॉरवर्ड करतो, त्याची सत्यता आपण तपासत नाही आणि मग गडबड होऊन जाते आणि परत एकदा मुलं सगळे घाबरून जातात. सो ही प्रोसेस ऑलरेडी चालू आहेच. फक्त हे मान्य आहे की केस पडलेली आहे, पण केस कुणी टाकली याचं कारण काय थोडक्यात आपण समजून घेऊया. बघा, तुम्ही बघितलं असेल, पुढारी या न्यूजपेपरने 19 ऑगस्ट 2026 म्हणजे आजच्या डेटला कोल्हापूरच्या ॲडिशनला ही बातमी आलेली आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगितीची शक्यता. प्रक्रियेवरती म्हणजे जी आता प्रोसेस चालू आहे निवडीची, शिक्षक भरती किंवा शिक्षक निवडीची प्रोसेस चालू आहे, ह्या प्रक्रियेवरती स्थगिती येऊ शकते असं या टायटल खाली ही बातमी आलेली आहे. अभियांत्रिकी, बघा आता नीट लक्ष द्या इथे, अभियांत्रिकी BCA पदवीधर उमेदवारांची कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव. कोणी टाकली आहे तर कोल्हापूरमध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी, दुसरं ज्यांचं BCA झालंय अशा विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे पदवीधरांचा, ते गेले कोर्टामध्ये. कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये त्यांनी केस टाकलेली. थोडक्यात काय मुद्दे याच्यामध्ये समजून घेऊया. बघा, पात्र उमेदवारांवरती अन्याय असं यामध्ये म्हटलेलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत पात्र BCA, बघा तुम्हाला माहिती असेल टेट परीक्षा देणारे B.Ed धारक आहे, पण त्यांचं ग्रॅज्युएशन हे जर बघितलं तर BCA पदवीधर उमेदवारांना पण ते संधी होती, त्यांनी D.Ed केलेलं आहे. साहजिक D.Ed त्यांना करता येतं, म्हणजे शिक्षक पण होऊ शकत असतील. सो पुढे काय म्हटलं सांगतो तुम्हाला. BCA पदवीधर उमेदवारांना शिक्षक भरतीतून वगळल्याने त्यांनीही सर्किट बेंचमध्ये याचिका टाकली, म्हणजे त्या उमेदवारांनी टाकलेली आहे. BCA पदवीधरांनी B.Ed गणित विज्ञान, TET तसेच CTT पेपर 2 यासारख्या आवश्यक पात्रता पूर्ण केल्या आहेत. पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम भरताना ॲज पर युजर प्रोफाईल प्रेफरन्स नॉट अवेलेबल असा संदेश त्यांना येत असल्याची तक्रार आहे. यामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे. आता याच्यामध्ये थोडं डिटेलमध्ये जर आपण बघितलं तर BCA किंवा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कुठे यांना संधी द्यायला पाहिजे होती, तर त्यांना संधी द्यायला पाहिजे होती गणित आणि विज्ञान या विषयासाठी, अशी त्यांची मागणी आहे. ते मुद्दे काय ते पण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. बघा, आता यामध्ये सांगितलंय भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे, पण त्यांना पवित्र पोर्टलला प्राधान्यक्रम जनरेट झालेच नाहीये. तर पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र असूनही पसंतीक्रम जनरेट न झाल्याने राज्यातील अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी व BCA पदवीधर उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवरती स्थगिती येण्याची शक्यता आहे. पात्र उमेदवारांना तातडीने पसंतीक्रम जनरेट करून भरती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. ही विद्यार्थ्यांची मागणी आहे. पण जर तुमचं मेरिट लिस्ट लागली पहिली, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची मेरिट लिस्ट जर लागली तर मग गडबड होऊ शकते, म्हणून कदाचित त्यांनी असं म्हटलेलं आहे. हे जे कोल्हापूर वृत्तसेवेचे जे कोणी बातमीदार असले त्यांनी सांगितलं की होऊ शकतं, शक्यता. अजून कोर्टाने असं काही आदेश दिलेला नाहीये किंवा कोर्टात असं काही घडलेलं नाहीये. फक्त कोर्टामध्ये केस पडलेली आहे, मात्र लगेच स्थगिती वगैरे वगैरे असं घडलेलं नाही. BE म्हणजे इंजिनियरचे B.Ed CET व टेट अशी पात्रता असूनही अभियांत्रिकी पदवीचा विषय पवित्र प्रणालीमध्ये नमूद नसल्याने त्यांचे पसंतीक्रम जनरेट झाले नाही. आता तुम्हाला माहिती असेल की इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इथे कोणताही विषय देण्यात आलेला नसेल. काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे आणि त्यातल्या BCA झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा असं घडलेलं आहे. तर ह्या उमेदवारांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे. आता खरं म्हणजे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषय दिलेले आहेत, पण त्यातले काही उमेदवारांना इथे दिसत नाहीये, काहींना दिसले असतील, काहींना दिसत नाहीये. BCच्या उमेदवारांना पण दिसले नाहीये, सो ते कोर्टात गेलेले आहे. शिक्षक भरतीमध्ये 2022 पासून आजपर्यंत गणित विषयासाठी संधी नाकारल्याने, म्हणजे बघा 2022ला सुद्धा ह्या विद्यार्थ्यांची संधी नाकारण्यात आली होती. पात्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षण परिषदेने 15 डिसेंबर 2023 रोजी संबंधित विद्यार्थी गणित विषयासाठी पात्र असल्याची शिफारस केली होती. बघा, त्यावेळी शिफारस पण केली होती. मागील भरतीत पात्र अभियांत्रिकी उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीतून हकालपट्टी केल्याचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. म्हणजे याला पाठीमागे 2022ला
उमेदवारांनी इथे गणित आणि विज्ञान विषयाला प्राधान्यक्रम दिले होते, पण जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं त्यामध्ये 2022ला असा अनुभव त्यांचा आहे की त्यांना इथून काय म्हणूया शैक्षणिक अर्हतेच्या मुद्द्याखाली त्यांना बाहेर काढण्यात आलं होतं. आणि आता तर ह्या उमेदवारांना इथे प्राधान्यक्रम जनरेट झालेच नाहीये अशी त्यांची मागणी आहे की जनरेट व्हायला पाहिजे होते आणि आमचा विचार करायला पाहिजे होता अशी मागणी त्यांची आहे. पात्र उमेदवारांना संधी देण्याची अशी पात्र विद्यार्थ्यांना संधी दिली नाही म्हणून हे विद्यार्थी प्रशासनाला कोर्टाने फटकारले आहे. पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. आता कोर्टात ही केस पडल्यानंतर 25 ऑगस्टला दुसरी सुनावणी होणार आहे. हे विद्यार्थी जर गणित विज्ञान ह्या विषयाला पात्र आहे, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी साहजिक आहे गणित विज्ञान विषय त्यांना द्यायला पाहिजे, पण त्यांना जर प्राधान्यक्रम आलेच नसतील तर मात्र कोर्टाने पुढची डेट दिली आहे 25 ऑगस्टला. बीसीए पदवी ही बीसीएस व बीएससी आयटीच्या समकक्ष मानले जाते. आता समकक्ष समतुल्य अर्हता म्हणतो आपण त्याला. काही अशी पदं आहेत, काही अशी शैक्षणिक अर्हता आहे की ते समतुल्य अर्हता आहे. जसं की सांगितल्याप्रमाणे बीसीए हे बीसीएस बीएससी आयटी समकक्ष मानले जातात. बीएससी आयटी समकक्ष मानले जातात. गणित व विज्ञान विषयासाठी बीसीए धारकांना संधी नाकारली जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. जून 24 मध्ये याच मुद्द्यावर औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेप्रकरणी एनसीटी कडे निर्णय सोपवण्यात आला होता, मात्र अद्याप कार्यवाही झाली नाही. कोल्हापूर सर्किट बेंचने या प्रकरणाची पुढील सुनावणी सप्टेंबर रोजी ठेवली आहे. दोन्ही प्रकरणामधील याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट आदित्य रत्काडे हे काम पाहत आहे. म्हणजे ऑलरेडी एक याचिका गेलेली 24 मध्ये, जून 24 मध्ये, ती पण अजून चालू आहे आणि आता नव्याने ही सुद्धा याचिका गेलेली आहे. सो यामध्ये काय होऊ शकतं, यामध्ये खरं म्हणजे बीसीए किंवा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान विषय यायला पाहिजे होता. म्हणजे एक लॉजिकल तुम्ही पण विचार करा, यायला पाहिजे होतं, द्यायला पाहिजे होतं. लॉजिकल थोडासा विचार करा. म्हणजे बीएससी गणित आहे, बीएससी सायन्स आहे, म्हणजे विज्ञान विषय किंवा एमएससी गणित आहे नाही का, सो एमएससी केमिस्ट्री आहे. तर ह्या उदाहरणात जसं ज्या पद्धतीने इथे कन्सिडर केलं जातं समतुल्य अर्हता, आता समतुल्य अर्हतेचे भरपूर सारे जीआर आहे, भरपूर साऱ्या एक्झाम मध्ये समतुल्य अर्हतेच्या पात्रतेवरती विद्यार्थ्यांना त्या एक्झामसाठी फॉर्म भरता येतोच. मग ती समतुल्य अर्हतेचे जीआर लक्षात घेता इथे बीसीए किंवा अभियांत्रिकीचे विद्यार्थी सुद्धा त्या समतुल्य अर्हतेच्या जीआरच्या आधारे इथे सुद्धा पात्र होऊ शकतात. आता इनिशियली हे मला वाटतंय अजून याच्यावरती डिटेल जीआर वगैरे चेक करणं गरजेचं आहे. कोर्ट सुद्धा हे सगळं डिटेल चेक करणार आहे. अभियोग्यधारक ज्यांनी याचिका टाकली त्यांच्याकडनं सुद्धा ह्या बाजू मांडल्या जाणार आहेत. पण अजूनही स्थगिती वगैरे असं काही आलेलं नाही आहे. सो हतलब होऊ नका, घाबरून जाऊ नका. ही प्रोसेस योग्य पद्धतीनेच चाललेली आहे. पार पडेल. एखाद दोन गोष्टी अशा घडतात, नजर चुकून काहीतरी गोष्टी घडतात, घडल्या असतील तर यावरती काहीतरी निर्णय निघेल. कोर्ट बघूया काय निर्णय देतं. सो येणारा काळ ठरवलं, परंतु लगेच स्थगिती आलेली स्टे आली असं काही घडलेलं नाहीये. तेव्हा मी थंबनेलला पण टाकलं स्टे येणार का, सो स्टे अजून असं काही आलेलं नाहीये. बघूया भविष्यात काय होतं. पण याबद्दल तुम्ही एक तटस्थपणे तुमचं ओपिनियन काय, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असाल, बीसीएचे असाल किंवा अवांतर जे अभियोग्यधारक आत्ता ज्यांनी प्राधान्यक्रम जनरेट पण झाले, त्यांचे लॉक पण केले, असे पण तुम्ही असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की यावरती तुमचं ओपिनियन काय. ओपिनियन बेसवर जाऊया. अजून कोर्टाने याचा काही निर्णय दिला नाही. काही शंका असता आमच्या टीमला कॉल करू शकता. व्हिडिओ आवडता लाईक करून सांगा, शेअर करा. पुढच्या अपडेट बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.